यूपीएससीनं सर्वात मोठी कारवाई केली आहे। यूपीएससीनं पूजा खेडकरला दोषी ठरवत तिचं प्रोबेशनरी IAS पद हे रद्द केलेलं आहे। आतापर्यंत ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे ते विजय कुंभार सर सध्या आपल्या सोबत आहे। सर, सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कसं पाहता या कारवाईकडे? कारवाईला थोडा उशीर झाला असला तरी या कारवाईचे स्वागतच केलं पाहिजे, कारण अशा प्रकारची कारवाई नॉर्मली IAS अधिकाऱ्यावर होत नाही। ही कारवाई झाली, यूपीएससीने त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल केलेला आहे, परंतु इथं थांबणार नाही, तर यापुढे त्यांचं IAS पद सुद्धा काढून घेतलं जाईल। ते पूर्ण चौकशी केल्यानंतर काढून घेतलं जाईल। परंतु अशा प्रकारची कारवाई करताना यूपीएससीने FIR केलाय तो पूजा खेडकर यांच्यावर केलाय। पूजा खेडकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, FIR झाला पाहिजे, याच्यात कुठलीही शंका नाही। परंतु त्याचबरोबर पूजा खेडकरनं ज्यांनी मदत केली, हे अटेम्प्ट करायला लावले, त्यांना खोटी सर्टिफिकेट दिली, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। कारण हे जर मुळापासून उखडून नाही टाकलं तर पुन्हा पुन्हा अशा पूजा खेडकर तयार होतील। आतापर्यंत अशी म्हणजे इतर कुणावरही कारवाई झालेली नाही, अर्थात ज्यांनी कधी माझ्या पाहण्यात तरी नाही अशी उदाहरण, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। आणि अशा प्रकारचे या संपूर्ण सिस्टीममध्ये पूजा खेडकर एकटी नाही आहे, अशा अनेक पूजा खेडकर UPSCमध्ये आहेत, MPSCमध्ये आहेत, राज्य स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत। त्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जास्त कारवाई म्हणजे हे लाभ घेणाऱ्यांपेक्षा त्यांना लाभ घेऊ देणारे जे आहेत त्यांना जास्त कडक कारवाई करून जेलमध्ये टाकलं पाहिजे, तरच ही कीड थांबेल। सर, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर यूपीएससीने हे देखील आज स्पष्ट केलेलं आहे कोर्टामध्ये की जवळपास आम्ही 15,000 जे कॅन्डिडेट्स आहेत पूजा खेडकर यांच्यासोबतचे, त्यांचे सगळे कागदपत्र तपासलेले आहेत। तिच्याशिवाय आम्हाला यामध्ये कुणीही दोषी अर्थात कुणाचेही कागदपत्रामध्ये काही फेरफार सापडलेली नाही। आता ते तपासाचा भाग आहे। मी आणखी एक आज विषय केलेला आहे, मला काही जणांच्या याच्यामध्ये 1-2 जणांच्या याच्यामध्ये तरी तफावत दिसते। त्याच्यामुळं जसजशी ह्या 15,000 जणांची कागदपत्र त्यांनी सगळ्यांना उपलब्ध करून द्यावीत। तिथले विद्यार्थी किंवा जे उमेदवार असतील ते त्याच्यात डिस्क्रिप्शनशी शोधून UPSCला देतील। म्हणजे तुम्ही असं म्हणताय सर, यामध्ये आणखीन अशाच पद्धतीने फेक कागदपत्र तयार करून किंबहुना तिथं सबमिट करून ते आतापर्यंत हे पद भोगतायत असं माझं 100% सांगतो, मी 100% सांगतो, याच्यात कुठलीही शंका नाही आहे। एका उमेदवारास तर मी आत्ता काढून दिलंय आजच। बरं, म्हणजे असे अजून उमेदवार आहेत, पण प्रकार वेगळा असेल फसवण्याचा, पण फसवणुकीचे प्रकार आहेत। त्याच्यामुळे त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, नीट चौकशी झाली पाहिजे। अगदी नोटिफिकेशन निघण्यापासून ते ॲलोकेशन होण्यापर्यंत, म्हणजे UPSCचं नोटिफिकेशन निघतं त्याच्यात काही अटी असतात, ते ॲलोकेशन करतानाच्या अटी या सगळ्यांची तपासणी झाली। सर, एकीकडे तुम्ही असं म्हणताय की अजून एक प्रकार आत्ताच तुम्ही समोर आणताय, तर दुसरीकडे UPSC कडून थेट कोर्टामध्ये सांगण्यात आले की आम्ही जवळपास 15,000 उमेदवारांचे सगळे कागदपत्र तपासलेले आहेत, असा कुठलाही गैरप्रकार त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलेला नाही। तो त्यांचा प्रश्न आहे, मला जे दिसतं ते त्यांना का दिसत नाही हे मला माहिती नाही आहे, पण असे प्रकार आहेत एवढे 100%। सर, या हवं असेल तर मी राष्ट्रपतींना पत्र दिले, ज्युडिशियल चौकशी नेमावी आणि चौकशी करावी, आम्ही त्यांच्यासमोर कागदपत्र देऊ। कारण आता काय होणार आहे की आता बऱ्याच जणांना, कारण ते सगळे सिस्टीम मधलेच लोक आहेत आणि काही जण याच प्रकाराने पुढे गेलेले आहेत, ते सगळे एकमेकांना सांभाळून घेणारे उघड आहे। सर, या सगळ्या प्रकरणामुळे जे विश्वासार्हता UPSCची म्हणजे अर्थातच तड्याला गेलेली आहे, ती वाटते का सर यामुळे परत एकदा बिल्टअप होईल, राहील, ती टिकेल? जर UPSCने आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केले तर आता जे काय UPSCच्या विश्वासार्हतेला तडा गेलाय तो थांबेल, पण त्यासाठी प्रचंड कठोर मेहनत घ्यावी लागेल। त्यांना अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र सुधारणा करावी लागेल। आता हा झालेला कॅन्सर आहे, याच्यामध्ये केवळ मलमपट्टी करून चालणार नाही, तर हे मुळापासूनच सगळं नव्यानं उभं करावं लागेल, तर हे होईल। नाहीतर मग पुन्हा एकदा विजय कुंभार तयार व्हायची वाट बघावी लागेल किंवा पूजा खेडकर येण्याची वाट बघावी लागेल। सर, त्यांनी असं देखील सांगितलेलं UPSCने की आम्ही नवीन SOP बदलू, म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये जे काही गरजेचे बदल आहेत ते आम्ही करू, कारण आत्ताची जी SOP आहे ती इझिली अशा पद्धतीने स्क्वॅश म्हणजे तोडत हे बोगस पत्र तयार करण्यात आले आणि सबमिट करण्यात आले। SOP बदलतायत याचाच अर्थ आत्ताची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये दोष आहेत हे त्यांनी मान्य केलं, पण ते दोष मुळासकट उकडले पाहिजेत। केवळ त्याच्यावर मलमपट्टी केली तर काही उपयोग होणार नाही, कारण मलमपट्टीतून मार्ग कसा काढायचा हे पूजा खेडकर सारख्या प्रकरणाने दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे ती सिस्टीम इतकी हे केली पाहिजे की पुढच्या वर्षीच, म्हणजे या वर्षीची तर मुदत संपली, पुढच्या वर्षीच लोकांना समजलं पाहिजे की हे IAS होणं एवढं सोपं नाही आहे।
सर त्याचबरोबर जर आपण बघितलं तर UPSCने जसं तुम्ही सांगितलं की दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु अजून देखील पूजा खेडकर हे समोर आलेले नाहीत. म्हणजे ह्याच्या पुढे त्यांच्यावर कारवाई, अटकेची जी कारवाई होऊ शकते नक्की आता होऊ शकते किंवा आता कोर्टात उद्या काय होतं ते बघावं लागेल, परंतु या प्रकरणातून त्यांची सहजासहजी सुटका होईल असं आता मात्र नक्कीच वाटत नाही. तर आपल्यासोबत विजय कुंभारजी होते, ज्यांनी आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणाचं बारीकीने म्हणजे अर्थात त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. अनेक कागदपत्र सरांनी समोर आणलेले आहेत आणि आज ज्या पद्धतीने UPSC कडून जे प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर आहेत त्यांचा उमेदवार हे रद्द करण्यात आलेला आहे. पुढे देखील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. उद्या कोर्टाकडून काय निर्णय येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांना अटक देखील होऊ शकते अशी देखील या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.